नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. अंधाराला छेद देणारी ज्योत म्हणजे विज्ञान, डॉक्टर महेंद्र ढवळे यांचे प्रतिपादन. पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर. अंधाराला छेद देणारी ज्योत म्हणजे विज्ञान होय. विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील अंधार दूर होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील मणेघाट येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 28 फेब्रुवारी रोजी पीएम श्री योजनेअंतर्गत आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिवस समारोह प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे विज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले, खऱ्या आणि खोट्याचा भेद जाणण्याचा ज्ञान म्हणजे शिक्षण होय. तसेच विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करते आणि दृष्टिकोन हा विचारातून शिकायचा असतो. आजच नव्हे तर त्या काळातही संत गाडगेबाबांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाचे जीवन सुजलाम सुफलाम करते. तसेच अशा अनेक उदाहरणांच्या माध्यमातून डॉक्टर महेंद्र ढवळे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पीएचडी मार्गदर्शक तथा नागभीड येथील RMG कॉलेजचे अधिव्याख्याता डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या काही रंजक गोष्टीतून विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की जो प्रश्न विचारतो तो कुशाग्र बुद्धीचा असतो. त्यामुळे बालवयापासूनच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत गेला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. तर लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे अधिव्याख्याता डॉक्टर सुधीर कुमार मस्के यांनी संशोधन हा स्वतःच्या हिताचा नसून तो समाजाच्या राष्ट्राच्या हिताचा असायला पाहिजे, असा बहुमूल्य सल्ला दिला. एकंदरीत या विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वैज्ञानिक दृष्टी, संशोधन वृत्ती आणि जिज्ञासू स्वभाव विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात विज्ञान हे केवळ विषय नसून जीवन जगण्याची पद्धत असल्याचे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय जोपासावी, असे आवाहन करण्यात आले. संशोधनाची आवड निर्माण होणे हीच विज्ञान दिनाची खरी फलश्रुती असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून सादर केलेले विज्ञानावर आधारित विविध प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, तंत्रज्ञानातील नवकल्पना अशा विषयांवर आधारित मॉडेल्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि परिश्रमाचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 8व्या वर्गातील चैताली भुते आणि संचाने तयार केलेल्या सेंद्रिय शेती या मॉडेलचा प्रथम क्रमांक आला. इयत्ता 7व्या वर्गातील खुशी बोरगरे आणि संचाने तयार केलेल्या वॉटर हार्वेस्टिंग या मॉडेलचा द्वितीय, तर इयत्ता 6व्या वर्गातील प्रियांशू मेश्राम आणि संचाने तयार केलेल्या मिसाईल या मॉडेलचा तृतीय क्रमांक आला. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शकांसह गावातील पदाधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरण्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धेश्वर तेलमासरे यांनी सांगितले. संचालन शिल्पा भैसारे यांनी केले, तर आभार वामन सिंधी मेश्राम यांनी मानले.